नमस्कार, आशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण नारळामधून खोबरं काढण्याची एकदम झटपट अशी सोपी पद्धत बघूया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। तर नारळामधून खोबरं काढण्याचं काम आपल्याला आहे ना खूप कठीण वाटतं, तर एकदम सोप्या पद्धतीने आपण नारळामधून खोबरं कसं काढणार आहे ते बघूया। नारळामधून खोबरं काढण्याचं काम आपल्याला खूप अवघड वाटतं, त्याच्यामुळे आपल्याकडे जर नारळ असला तर तो तसाच पडून राहतो, कारण की आपल्याला ते खूप काम अवघड वाटतं। पण आपण एकदम सोप्या पद्धतीने नारळामधून खोबरं कसं काढायचं ते बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे मी एक नारळ घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर याच पद्धतीने इथे मी 3 नारळ फोडून घेणार आहे। तुम्हाला मी तिन्ही पण नारळ फोडून घेतलेले दाखवणार आहेत। एक नारळ घेतलेला आहे, सोलून घेतलेला आहे मी पूर्णपणे, याच्यामध्ये थोडंसं पाणी देखील आहे। आता आपल्याला घ्यायची आहे एक प्लास्टिकची पिशवी। तर इथे मी प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला हा नारळ ठेवायचा आहे आणि पिशवीचं तोंड आपण इथे बंद करून घेतलेलं आहे। बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे पिशवीचं तोंड बंद केलं आणि नारळ याच्यामध्ये ठेवून घेतलेला आहे। आता हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे फ्रीजर मध्ये। तर तुम्ही रात्रभर ठेवू शकता किंवा 12 तासासाठी सुद्धा हा नारळ फ्रीजर मध्ये ठेवू शकता। तर बघा या पद्धतीने इथे मी फ्रीजर मध्ये हा नारळ ठेवून घेतलेला आहे। असाच रात्रभर मी ठेवणार आहे आणि आपण याला आता सकाळी फोडून घेणार आहोत। अशा पद्धतीने फ्रीजर मध्ये जर ठेवला तर नारळ फोडायला खूप सोपा जातो, झटपट फोडला जातो। अगदी जास्त मेहनत न घेता आपण हा नारळ फोडू शकतो। तर बघा रात्रभर इथे मी हा नारळ आहे ना जो असाच पिशवीमध्ये फ्रीजर मध्ये ठेवला होता, आपण सकाळी हा नारळ काढून घेतलेला आहे। आता याच्यामध्ये पाणी आहे, ते पाणी काढून घेऊया अगोदर। तर इथे मी चाकू घेतलेला आहे, चाकूच्या साहाय्याने आपण याच्यामधलं पाणी जे आहे ते काढून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने हलक्या हाताने याला टोकरून घेतल्यानंतर तर बघू शकता याच्यामध्ये लगेच होल तयार झालेला आहे। आता याच्यामधलं पाणी जे आहे ते आपण काढून घेऊया। तर बघा या पद्धतीने याच्यामधून मी पाणी काढून घेतले आहे, थोडंसंच पाणी निघलेलं आहे। आता आपण जड वस्तू घ्यायची काहीतरी, तुम्ही दगड घेऊ शकता किंवा हातोडा घेऊ शकता। तर इथे मी मुसळी घेतलेली आहे, मुसळीने आपल्याला याच्यावरती चौ बाजूने अशा पद्धतीने ठोके टाकून घ्यायचे आणि नारळ याच्यामधला सैल होतो आणि चौ बाजूने आपला हा नारळ निघायला एकदम सोपा जातो। तर अशा पद्धतीने मी चौ बाजूने याच्यावरती हाणून घेणार आहे। तुम्ही जड वस्तू घेऊ शकता, कुठली पण हातोडी घेऊ शकता किंवा मग मोठं जर तुमच्याकडे काही दगड असला तर त्याच्यावरती सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही चौ बाजूने फोडून घेऊ शकता। तर बघा अगदी सहज याच्यावर आपण हातोडीने हाणून घेतल्यानंतर तर बघू शकता करवंटी जी आहे ती एकदम सहज आणि सोप्या पद्धतीने जास्त मेहनत घेता लगेच बाजूला व्हायला सुरुवात झालेली आहे। अशा पद्धतीने आपण चौ बाजूने याच्यावरती ठोके टाकून घ्यायचे, म्हणजे खोबरं जे आहे ते आतमध्ये सैल होतं आणि निघायला खूप सोपं जातं। तर बघा ह्या पद्धतीने इथे मी याच्यावरचं जे आहे ती करवंटी काढून घेतलेली आहे आणि खोबरं मस्त असं इथे निघलेलं आहे। या पद्धतीने रात्रभर नारळ फ्रीजमध्ये ठेवा आणि झटपट याच्यामधून खोबरं जे आहे ते काढून घ्या। अशा पद्धतीने खोबरं नक्की काढून बघा। माझ्याकडे अजून 2 नारळ आहेत, ते पण मी ह्याच पद्धतीने फोडून घेणार आहे। तर एकदम सोप्या पद्धतीने आपण इथे 3 नारळ फोडून घेतले आहे, तुम्ही बघू शकता। तर हे 2 जे नारळ आहेत ते आपले सुकलेले आहेत, खूप दिवसापासून असेच पडून होते घरामध्ये। तर त्याच्यामधलं पाणी जे आहे ते पूर्णपणे इथे आटून गेलेलं आहे। तर मस्त असं खोबरं आपलं इथे निघलेलं आहे। आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राइब करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद।